नमस्कार विद्यार्थी मित्र. हे भाग 3 भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. मित्र, आपण अभ्यास करत आहे पॉलिटिकल जिओग्राफी, राजकीय भूगोल, पेपर क्रमांक 12, सेमिस्टर क्रमांक 6. याच्यामध्ये म्हणजे राजकीय भूगोलामध्ये एकूण 4 टॉपिक आहेत. त्यापैकी तिसरा टॉपिक राजकीय भूगोलातील सिद्धांत याचा आपण अभ्यास करत आहोत. या टॉपिकमध्ये खरं तर 2च सिद्धांत आहेत. मॅकड्रे यांचा हृदयस्थल सिद्धांत आणि स्पाइकमन यांचा रिमलँड सिद्धांत. मॅकंडर यांचा हृदयस्थल सिद्धांत पाहत असताना आपण मॅकंडरच्या जीवन परिचयाविषयी माहिती घेतलेली होती. त्यांनी केलेले लेखन कार्य किंवा त्यांचे ग्रंथ याविषयी माहिती घेतलेली होती आणि त्यानंतर आपण हा सिद्धांत पाहिलेला. या सिद्धांतामध्ये मॅकंडर यांनी कल्पना अशी मांडलेली आहे की जो पूर्व युरोपवरती राज्य करेल तो हृदयस्थलावरती हुकूमत गाजवेल, आणि जो हृदयस्थलावरती राज्य करेल तो जगद्दीपावरती हुकूमत गाजवेल, आणि जो जगद्दीपावरती राज्य करेल तो जगावरती हुकूमत गाजवेल. ह्या यांच्या सिद्धांताचे सार आहेत किंवा या सिद्धांताची मूलभूत कल्पना आहे. मॅकंडर यांनी या 3 ओळीमध्ये तो सिद्धांताचं गाभा स्पष्ट केलेला आहे, सिद्धांताचा अर्थ स्पष्ट केलेला आहे. आता हे करत असताना पूर्व युरोप, हृदयस्थल आणि जगद्दीप यांचा विस्तार कसा आहे, त्यांच्या शेजारील राष्ट्र कशा आहे, त्यांचा आकार विस्तार कसा आहे याविषयी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. रशिया आणि चीनचा किंवा आशिया आणि युरोपचा काही भाग जो आहे त्याचा मध्यवर्ती जो भाग आहे त्याला त्यांनी हर्टलँड असं म्हटलंय, हृदयस्थल असं म्हटलंय, आणि त्याच्या सभोवतालची जी कडा आहे तो भाग आणि हृदयस्थलाचा भाग याला युरेशिया असं म्हणतात, की ज्याच्यामध्ये युरोप आशिया या 2 खंडांचा समावेश होतो. आणि त्यानंतर या हृदयस्थलाच्या सभोवताली बाह्य अर्धचंद्राकृती जी आहे, अर्धचंद्राकार भूमी जी आहे की ज्याच्यामध्ये उत्तर अमेरिका, जपान आणि इंग्लंड यांचा समावेश होतो, आइसलँड, ग्रीनलँड, की जे सागरी सामर्थ्याने बलशाली आहेत. त्यानंतर त्यांनी जगाची विभागणी महासागर, जगद्दीप आणि नवीन जग याच्यामध्ये केलेली आहे. हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आता हा सिद्धांत जो आहे हृदयस्थल नावाचा, या सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी मॅकंडर यांनी काही ऐतिहासिक दाखले दिले होते, काही उदाहरणं दिली होती, किंवा यालाच आपण म्हणू की मॅकंडर यांच्या हृदयस्थल सिद्धांताचे आधार 4 आधार अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला जो आधार आहे तो युरोपियन साम्राज्याचा विस्तार. आता पहा, हा सिद्धांत मांडण्यापूर्वी युरोपियन लोकांनी त्यांच्या साम्राज्याचा जो विस्तार केला, ते विस्तार करण्याची पद्धत त्यांची अशीच होती की प्रथम बेटावरती कब्जा मिळवायचा, त्यानंतर बेटावरून आतमध्ये आल्यानंतर भूशिरचा कब्जा मिळवायचा, त्याच्यावरती सत्ता प्रस्थापित करायची, आणि त्यानंतर संपूर्ण द्वीपकल्प ताब्यामध्ये घ्यायचं. म्हणजे अशी त्यांची संरक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा आपल्या साम्राज्याच्या वाढविण्याच्या बाबतीत एक प्रकारची नीती होती, आणि या नीतीला अनुसरूनच त्यांनी युरोपियन साम्राज्यांनी त्यांच्या साम्राज्याचा विस्तार भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरचा प्रदेशापर्यंत केला. म्हणजे युरोपच्या शेजारी जो काही भूमध्य समुद्र आहे
या किनाऱ्यावरील जे जे भूप्रदेश आहेत किंवा जे जे देश आहेत तिथपर्यंत युरोपियनांनी त्यांच्या साम्राज्याचा विस्तार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. दुसरा जो आहे तो रोमन साम्राज्याचा विस्तार. रोमन लोकांनी सुद्धा त्यांच्या साम्राज्याचा विस्तार करताना प्रथम इटलीचे द्वीपकल्प जिंकले आणि इटली जिंकल्यानंतर मग स्पेन आणि ग्रीसवरती ताबा मिळवला आणि असं एक एक देश करत भूमध्य समुद्रासभोवतालचा जो प्रदेश आहे तो संपूर्ण प्रदेश त्याने आपल्या ताब्यामध्ये घेतला आणि आपल्या सत्तेचा विस्तार केला. त्यानंतर ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार. ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार हा सुद्धा प्राचीन काळामध्ये हा सिद्धांत मांडण्यापूर्वी ब्रिटिशांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात केला होता. इंग्लंडने भारतावरती सत्ता प्रस्थापित केली होती. जपानपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या देशावरती आपली सत्ता प्रस्थापित केली होती किंवा आपल्या साम्राज्याचा विस्तार त्यांनी केला होता. त्याचबरोबर नेपोलियन याने अनेक स्वाऱ्या केल्या, अनेक लढाया जिंकल्या आणि त्यांनी मध्य आणि पश्चिम युरोपचा फार मोठा प्रदेश जिंकून त्या ठिकाणी आपलं साम्राज्याचा विस्तार. ही जी काही उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणावरती आधारित मॅकेंड्रे यांनी हृदयस्थल सिद्धांत मांडला. या सगळ्या उदाहरणांचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला पटतं की एखाद्या साम्राज्याचा विस्तार करत असताना तो कसा टप्प्याटप्प्याने होतो किंवा हा साम्राज्याचा विस्तार करत असताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नैसर्गिक आणि मानवनिर्मित याचा सगळ्या घटकांचा विचार करूनच मॅकेंड्रे यांनी हृदयस्थल सिद्धांत मांडला. आता या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण पाहू किंवा हा सिद्धांत मॅकेंड्रे यांनी मांडला तो किती उपयोगी आहे, किती महत्त्वाचा आहे किंवा किती तो चुकीचा आहे. कारण मॅकेंड्रे यांच्या सिद्धांतावरती अनेक शास्त्रज्ञांनी टीकाही केली. काही शास्त्रज्ञांनी त्याचे महत्त्व जाणले पण काही शास्त्रज्ञांनी मात्र त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात टीकाही केली. मॅकेंड्रे यांनी हा सिद्धांत मांडला 1919 मध्ये आणि त्यानंतर 1930च्या कालखंडानंतर जर्मनीमध्ये जी काही नाझी पार्टी होती त्या नाझी पार्टीनं मॅकेंड्रे यांच्या सिद्धांताचा आधार घेतला किंवा मॅकेंड्रेचे विचार जे काय आहेत ते विचार नाझी पार्टीने आत्मसात केले आणि आपल्या साम्राज्याचा विस्तार त्यांनी चालू ठेवला किंवा त्यांनी विस्तारवादी धोरणाचे समर्थन केले. म्हणजे मॅकेंड्रेचा सिद्धांताचा वापर जर्मनीने केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मॅकेंड्रे यांनी खरं तर त्या काळामध्ये जो सिद्धांत मांडला 1919 मध्ये त्या काळातील भौगोलिक स्थिती जशी होती त्या भौगोलिक स्थितीला आणि ऐतिहासिक परिस्थितीला अनुसरून लष्करी डावपेचा विषयक मांडलेला हा सिद्धांत हौशेफोर या शास्त्रज्ञांनी योग्यच आहे असं म्हटले. तर काही शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती टीकाही केलेली आहे. काय टीका केलेली आहे तर त्या काळामध्ये सागरी सामर्थ्य हे प्रबल होतं, सागरी सामर्थ्याला विशेष महत्त्व होतं. परंतु मॅकेंड्रे यांनी सागरी शक्तीपेक्षा भूशक्ती अत्यंत महत्त्वाची आहे हे स्पष्ट केलं. परंतु सागरी शक्ती म्हणजे जलवाहतुकीपेक्षा भूवाहतूक महत्त्वाची आहे. परंतु हवाई वाहतुकीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. नंतरच्या कालखंडामध्ये हवाई वाहतुकीचे महत्त्व वाढले किंवा वाहतुकीच्या साधनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, विकास झाला.
आज भूशक्तीपेक्षा हवाई शक्ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही प्रदेशातून कितीही दूर हवाई मार्गे रॉकेट असेल, क्षेपणास्त्र असेल यांचा मारा करणं किंवा यांच्या साहाय्यानं युद्ध करणं सोयीचं झालेलं आहे. त्यामुळं सध्याच्या काळात मॅकिंडर यांचा हृदयस्थल सिद्धांत आहे, त्याचे महत्त्व कमी होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचं एक तिसरं उदाहरण किंवा तिसरी टीका की USSRचं विभाजन, शीतयुद्ध संपुष्टात आले. मॅकिंडर यांनी ज्यावेळी हा सिद्धांत मांडला त्यानंतर काही काळ जगामध्ये दोनच बलाढ्य राष्ट्र होती, एक USSR आणि USA. म्हणजे सध्याचा रशिया, तो पूर्वी युनायटेड सोव्हिएत स्टेट्स ऑफ रिपब्लिक असं त्याचं नाव होतं, USSR. आणि USA म्हणजे युनायटेड स्टेट. संयुक्त संस्थाने आणि पूर्वीचा रशिया हे दोन जगामध्ये बलाढ्य राष्ट्र होती. त्यांच्याकडे सागरी सामर्थ्यही होतं, भूशक्तीही होती. पण 1991 मध्ये रशियाचं विभाजन झालं आणि शीतयुद्ध त्या काळी संपुष्टात आलं. रशियाचं विभाजन होऊन 15 राष्ट्र रशियापासून अलिप्त झाली किंवा USSR पासून अलिप्त झाली आणि शीतयुद्ध. खरं तर हे शीतयुद्ध अमेरिका आणि रशिया यांच्यामध्येच होतं. पण या शीतयुद्धाचे परिणाम संपूर्ण जगावरती झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. या दोन्ही देशांनी तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ यामध्ये संपूर्ण जगामध्ये संघर्ष घडविले. जगातील काही देश रशियाचे मित्र राष्ट्र होते, काही देश अमेरिकेचे मित्र राष्ट्र होते, किंवा काही देश रशियाला फॉलो करत होते, काही देश अमेरिकेला फॉलो करत होते. त्यामुळं रशिया आणि अमेरिका हे परस्पर दोन शत्रू होते एकमेकाचे, परंतु त्यांनी परस्परावरती प्रत्यक्षात कधीही युद्ध केली नाहीत, कधीही संघर्ष केला नाही. त्यांचा संघर्ष हा छुपा होता, शीतयुद्धाचा होता. जगातील दुसऱ्या राष्ट्रांशी ते मदत करत होते, काही वेळा दुसऱ्या राष्ट्रावरती हल्ला करत होते. आणि त्यामुळं जगामध्ये शीतयुद्ध बराच काळपर्यंत चालू होतं. ते 1991 मध्ये रशियाचे विभाजन झाले आणि संपुष्टात आले. अशा परिस्थितीमध्ये मॅकिंडर यांनी मांडलेला सिद्धांत, हृदयस्थल नावाचा सिद्धांत, तो निरर्थक ठरतो. त्यानंतरची टीका हृदयस्थल सिद्धांताच्या संदर्भात अशी झालेली आहे की मॅकिंडर यांनी हृदयस्थल ज्याला म्हटलेला आहे तो प्रदेश आशिया आणि युरोप यांच्या अंतर्गत असणारा छोटासा प्रदेश आहे, की जो हृदयस्थल ज्याला आपण म्हटलेला आहे. या हृदयस्थलाच्या सभोवती एक किनारभूमी आहे आणि त्यामुळं हे हृदयस्थल सुरक्षित आहे. पण आज जर पाहिलं तर हवाई वाहतुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती झाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. त्यामुळं भूशक्तीपेक्षा हवाई शक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि त्यामुळं आर्टिक क्षेत्र जे आहे ते आर्टिक क्षेत्र आधुनिक हृदयस्थल म्हणून बनू पाहत आहे. कारण इथूनच आर्टिक क्षेत्राला लागूनच रशिया असेल, अमेरिका असेल, चीन असेल, ही जी काही मोठी राष्ट्र आहेत, ही मोठी राष्ट्र
जवळ आहेत. म्हणजे इथून कोणत्याही देशावरती हवाई हल्ला करणं सोयीचं आहे. त्यामुळं पूर्वीचं जे आधुनिक हृदयस्थल आहे त्याचं महत्त्व हल्ली सध्याच्या परिस्थितीमध्ये कमी होऊन आर्क्टिक क्षेत्राचं महत्त्व हृदयस्थलाच्या अनुषंगानं वाढत असलेलं पाहावयास मिळतं. त्यानंतरची टीका की मॅकिंडर यांनी अमेरिकन जी शक्ती होती या अमेरिकन शक्तीकडं दुर्लक्ष केलेलं होतं. अमेरिकेमध्ये विज्ञान तंत्रज्ञान विकसित तर झालेलं होतं, त्या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती ही मोठ्या प्रमाणात होती. एकोणीसशे मध्ये अमेरिकेने जपानवरती अणुबॉम्ब टाकला. त्यावेळी मॅकिंडर यांचे भाकीत खरे ठरले, पण मॅकिंडर यांनी आपली हृदयस्थल नावाची संकल्पना स्पष्ट करत असताना किंवा मांडत असताना अमेरिकेच्या शक्तीकडे, अमेरिकेच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. त्यांनी हा जो सिद्धांत मांडताना हा ब्रिटनच्या साम्राज्याचा विस्तार आणि ब्रिटनची असणारी सागरी सामर्थ्य आणि ब्रिटनचं असणारं महत्त्व विचारात घेऊन त्यांनी हा सिद्धांत मांडला. त्यांनी ब्रिटनची शक्ती विचारात घेतलेली होती, अमेरिकेची शक्ती फारशी विचारात त्यांनी घेतलेली नाही. आणि त्यानंतरची एक टीका की सध्याचं युग हे परमाणु युग आहे. आता काट्या तलवारीचं युग राहिलेलं नाही, बंदुका आणि पिस्तुलांचं युग आता राहिलेलं नाही. आता लढाया ह्या अणुबॉम्बच्या होतात, जैविक बॉम्बच्या होतात. म्हणून सध्याचं युग हे परमाणुचं युग आहे. त्यामुळं भूशक्ती आजच्या काळामध्ये महत्त्वाची नाही. किंवा मॅकिंडर यांनी मांडलेला सिद्धांत या सध्याच्या परमाणु युगामध्ये फारसा महत्त्वाचा वाटत नाही. त्यानंतर आपण सारांश पाहू. म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मॅकिंडर यांच्या सिद्धांतावरती अनेक टीका केलेली आहे. पण एकंदरीत जर विचार केला तर मॅकिंडर यांनी ज्यावेळी सिद्धांत मांडला 1919 मध्ये, त्यावेळी मॅकिंडरला जगप्रसिद्धी मिळाली. किंवा या सिद्धांतामुळे ब्रिटनच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये मॅकिंडर यांनी आपल्या हुशारीचा, आपल्या बौद्धिक विद्वत्तेचा ठसा उमटविलेला होता. त्या काळामध्ये त्यांनी ब्रिटनचे सामर्थ्य लक्षात घेऊन हा हृदयस्थल सिद्धांत मांडला होता. त्यांनी ज्यावेळी हा सिद्धांत मांडला त्यानंतर काही वर्षांनी ब्रिटनचे साम्राज्य जे जगभर पसरलेलं होतं, दूरवर पसरलेलं होतं, त्याला हळूहळू उतरती कळा लागली. जसं आपला भारत स्वतंत्र झाला, म्हणजे असे अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं की ज्या ठिकाणी ब्रिटिशांची सत्ता होती ती सत्ता नष्ट करण्यात आली. म्हणजे हळूहळू ब्रिटनच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. ही ज्यावेळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी जगातील अनेक तज्ज्ञांना असं वाटू लागलं की सागरी शक्तीपेक्षा भूशक्ती महत्त्वाची आहे.
कारण इंग्लंडकडं, ब्रिटनकडं सागरी शक्ती मोठ्या प्रमाणात होती, पण सागरी शक्ती मोठ्या प्रमाणात असून सुद्धा त्यांच्या साम्राज्याचा नंतरच्या काळामध्ये विस्तार झाला नाही, तर तो विस्तार कमी कमी होत गेला किंवा त्यांच्या साम्राज्याला उतरता कळा लागली. त्यामुळं भूशक्ती निर्णायक ठरली. अलीकडे जर आपण विचार केला तर रशिया असेल, अमेरिका असेल, यांनी भूशक्तीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आणि म्हणूनच मग मॅकिंट्री यांनी मांडलेला त्या काळातला जो सिद्धांत आहे, तो सिद्धांत जागतिक परिस्थिती विचारात घेऊन त्या काळामधील तो अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत होता, हे स्पष्ट होतं. विद्यार्थी मित्रो, आज या ठिकाणी आपण मॅकिंट्री यांनी मांडलेल्या हृदयस्थल सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण केले. याच्या पुढचा भाग आहे, दुसरा सिद्धांत आहे स्पाइकमन यांचा रिमलँड थेअरी. तो आपण पुढील तासाला पाहू. आपण सहभागी झालात त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.